नमस्कार मंडळी, हल्ली ना भाज्या खूपच जास्त महाग आहेत आणि एवढ्या काही चांगल्या सुद्धा मिळत नाही। त्यासाठी मूग आणि मटकी भिजत घातली होती, त्याला मस्त मोड आलेले आहेत। तर याची आज आपण मस्त उसळ बनवणार आहोत। तर अर्धा वाटका भरून मी मूग आणि मटकी घेतलेली आहे मोड आलेली। आता कुकर मध्ये याला आपल्याला शिजवायला घालायचं आहे। तर थोडंसंच पाणी घालायचं, अर्धा ग्लास जेवढं पाणी घालायचं आहे आणि 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत याला गॅसवरती शिजवायला ठेवायचं आहे। हे मोड आलेले कडधान्य शिजायला जास्त काही उशीर लागत नाही। तेवढ्या वेळात बघा मी 2 मध्यम आकाराचे कांदे कापून घेतलेले आहे आणि 7-8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे आणि 2 चमचे खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे। आता कांदा आपल्याला तव्यावरती मस्त लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। त्यामध्ये अर्धी पळी तेल घालायचं आणि लालसर असा भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर लसूण सुद्धा त्यामध्ये घालायचे आहे, 7-8 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि 1-2 मिनिटांपर्यंत लसूण सुद्धा मस्त आपल्याला भाजून घ्यायचं आहे। नंतर हा कांदा काढून घ्यायचा आहे आणि खोबरं घालायचं आहे आणि खोबरं भाजायला जास्त उशीर लागत नाही, म्हणून गॅसची आच धीमीच ठेवायची आहे आणि लालसर होईपर्यंत खोबरं सुद्धा भाजून घ्यायचं आहे। आता याची आपल्याला पेस्ट बनवायची आहे। तर सुरुवातीला पाणी न घालता फिरवून घ्यायचं, नंतर थोडंसं पाणी घालून पातळ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। अगदी बारीकच पेस्ट करायची आहे आपल्याला। आता कढईमध्ये 4 चमचे तेल घालायचे आहे आणि तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये 1.5 चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी छान अशी तडतडल्यानंतर 1 चमचा जिरं घालायचं, नंतर 2 तेजपत्ता घालायचे आणि काही खडे मसाले घालायचे, 2 लवंगा, 2 काळी मिरी, 2 दालचिनीचे तुकडे आणि खडे मसाले घातल्यानंतर लगेचच आपण वाटलेला मसाला घालायचा आहे जो बारीक केला होता तो। नंतर आपल्याला काही बेसिक मसाले घालायचे, ज्यामध्ये मी 1.5 चमचा गरम मसाला घेतलेला आहे, 1 चमचा धणे जिरे पूड घेतलेली आहे, अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि 1 चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्तही करू शकता। नंतर हे सगळं मिक्स करून आपल्याला याला झाकण ठेवून मस्त तेल सुटेपर्यंत भाजू द्यायचं आहे। 1-2 मिनिटच लागतात भाजायला, जास्त उशीर लागत नाही। तर खरी मजा भाजीची तेव्हाच येते जेव्हा आपला मसाला चांगला असा भाजला जातो। नंतर झाकण उघडल्यानंतर थोडंसं यामध्ये किंचित पाणी घालायचं आहे। नंतर याला असं मिक्स करून घ्यायचं आणि परत याला झाकण ठेवून 2-3 मिनिटांपर्यंत भाजू द्यायचं आहे। जेवढा मसाला आपला चांगला भाजला जाईल तेवढी भाजीला टेस्ट खूप छान येते, अप्रतिम अशी ही भाजी लागते। नंतर तुम्ही पाहू शकता किती छान असं तेल सुटलेलं आहे। अगदी मसाला आपला बरोबर भाजला गेलेला आहे। जेवढा जास्ती मसाला भाजला जाईल तेवढं याला तेल सुटते। नंतर यामध्ये शिजवलेलं कडधान्य घालायचं आहे, म्हणजे मूग आणि मटकी जे आपण शिजवली होती ते घालायचे आहे। नंतर तुम्हाला रस्सा कितपत दाट पाहिजे त्याप्रमाणे यामध्ये पाणी घालायचं आहे। तर मूग आणि मटकीचं पाणी सुद्धा यामध्ये मी घातलं होतं, म्हणून वरून अर्धा ग्लास मी पाणी वाढवलेलं आहे। त्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, मी 1 चमचा आणि वरून थोडंसं अजून मीठ घातलं होतं। आता याला मिक्स करून घ्यायचं आणि मस्त उकळी होईपर्यंत याला गॅसवरतीच राहू द्यायचं आहे। तर पहा किती मस्त उकळी आलेली आहे आणि भाजी सुद्धा मस्त आपली तर्रीदार बनून तयार झालेली आहे। आता मग काय, शेवटी यावरती भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि मस्त आपली मूग आणि मटकीची उसळ बनून तयार झालेली आहे। हे पाहू शकता तुम्ही, अगदी टेस्टला अप्रतिम अशी ही उसळ लागते। शेवटी भरपूर अशी कोथिंबीर घालायची गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर आणि मस्त आपली तर्रीदार मूग आणि मटकीची उसळ बनून तयार झालेली आहे। याला तुम्ही भातासोबत किंवा चपातीसोबतही खाऊ शकता, खूपच अप्रतिम लागते। आणि असाही पावसाळा सुरू आहे, भाज्या खूपच कमी मिळतात आणि त्याही खूपच जास्त महाग मिळतात, म्हणून अशी झणझणीत उसळ म्हणा किंवा मिसळ म्हणा खायला पण खूपच टेस्टी लागते। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।